काय सांगाल उपरकरजी, आज मीरा भाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल? सस्नेह जय महाराष्ट्र. मी नरेंद्र मनोहर उपरकर, शिवसेना उभाटा पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवित आहे. आमची निशाणी आहे मशाल. आज ह्या प्रभागामध्ये गेली 23 ते 24 वर्ष मी कार्यरत आहे. शिवसेनेचा एकनिष्ठ पदाधिकारी, शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या तळागाळामधील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अविरत झटत आलेलो आहे. रात्र दिवस मी पूर्ण त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही त्याच्यावरती तोडगा काढून महानगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन या सगळ्यांशी संगनमत करून त्यांच्या विविध ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी मला पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे त्याचं सोनं करण्यासाठी आम्ही गेल्या 3 टर्म्समध्ये बीजेपीच्या नगरसेवकांनी जी विकासाची कामं केलेली नाही आहेत ती विकासाची कामं करण्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा जे आहे ड्रेनेज लाईनची सुविधा आहे. आमच्या महाजनवाडी येथे रस्ते अजूनही डांबराचेच आहेत. बाकीच्या सगळ्या विभागामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, पण आमच्या विभागामध्ये रस्ते अजूनही तसेच आहेत. ते कॉन्क्रीटचे करण्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करणार आहोत. तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक जी मेन व्यवस्था झाली पाहिजे ती आपण नगरपालिका व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून आपण त्याच्यावरती पण तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक आमच्या विभागामध्ये बायोगॅसचा प्रकल्प लावलेला आहे. ह्या बायोगॅसच्या प्रकल्पामुळे तिथे बिल्डिंगमध्ये राहणारे तसेच आजूबाजूला राहणारे सर्व नागरिकांना खूप त्याचा त्रास होणार आहे. दुर्गंधी आहे, मच्छर आहे, त्याच्यानंतर वासाचा पण सगळा त्रास होणार आहे. त्याच्यावरती आपण उपाययोजना तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या इथे जी मेन समस्या आहे ती म्हणजे महाजनवाडी असून देत, कमलेशनगर असून देत, ग्रीन विलेज असून देत और वेस्टर्न पार्क वगैरे जो काही विभाग आहे, मीनाक्षी नगर वगैरे, हा प्रभाग क्रमांक 14, ह्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये ज्यावेळी पाऊस येतो ह्या पावसामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन ह्या सकल भागामध्ये पाणी भरते. हे पाणी भरू नये म्हणून आम्ही नगरपालिकेकडे ह्या अगोदरही पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्याच्यानंतरही त्याच्यावरती नगरसेवक म्हणून आल्याच्या नंतर आम्ही उपाययोजना करणार आहोत की जे नॅशनल पार्कच्या डोंगरामधनं जे येणारे पाणी आहे हे पाणी बंधारा घालून अडवण्याचा व तिथे अडवल्याच्या नंतर ते पाणी फोर्समध्ये येणार नाही व या वस्तीमध्ये घुसणार नाही. या बंधारा घातल्यामुळे 2 प्रकारे फायदा होणार आहे. पूर परिस्थिती तिथे निर्माण होणार नाही व जो पाणी अडवल्यामुळे जी पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या सोडवण्याचा सुटेल असा विश्वास वाटतो. त्याच्यानंतर आम्ही अजून एक प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे ह्या विभागामध्ये हा जो ही जी वस्ती आहे ही झोपडपट्टी व डोंगराळ वस्ती असल्यामुळे येथे नशेचे मुलांना नशेने गाडलेलं आहे. त्याच्यानंतर चोरांचा सुळसुळाट आहे. या चोरांचा सुळसुळाट व नशेमुक्त विभाग करण्यासाठी पोलीस प्रशासन व इतर सर्व संघटना यांच्याशी हाताशी धरून आम्ही त्यांना त्याच्यावरती जो तोडगा काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आमच्या महाजनवाडीला अजून एक समस्या आहे तो म्हणजे स्कायवॉक. तिथे जे आम्हाला मीरा भाईंदर किंवा इतर ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईवरून येण्यासाठी जो हायवे क्रॉस करावा लागतो त्याच्यासाठी आम्ही 2017 मध्ये फूट ओव्हर ब्रिज पास केला होता, पण तो पास काही कारणास्तव तो कॅन्सल करण्यात आला. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे सबवे करण्याचा मागणी केली होती, पण तोही आजपर्यंत ह्या राजकीय ह्याच्यामुळे व तसेच प्रशासनाच्या ढिसूळ कामामुळे हा सर्व इथे आम्हाला त्रास होत आहे. तेथील शेकडो जनता ही अपायी झालेली आहे, काही मृत्युमुखी पडलेले आहेत. तरी हा फूट ओव्हर ब्रिजचा लवकरात लवकर त्याच्यावरती तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. त्याच्यानंतर नगरसेवक बनल्याच्या नंतर आम्ही नगरसेवक निधी असो व विविध निधी ह्या निधीच्या माध्यमातून आम्हाला व्यायामशाळा तसेच मिनी स्टेडियम, कारण हा एक मुद्दा युवकांना खेळण्यासाठी इथे मिनी स्टेडियम नाही आहे किंवा कोणताही खेळाचं मैदान नाही आहे, विरंगुळा केंद्र नाही आहे, ज्येष्ठ नागरिक कट्टे नाही आहेत. तर हे सर्व होण्यासाठी आम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. व त्याच्यानंतर दुसरी एक समस्या आहे पार्किंगची समस्या. ही पार्किंगची समस्या जर विचारात घेतली तर सगळीकडेच आहे. कॉम्प्लेक्समध्ये असून देत किंवा गावामध्ये असून देत, खेड्यामध्ये असून देत, ही कॉम्प्लेक्सची पार्किंगची समस्या आहे ही खूपच जटिल आहे. त्यावरती काहीतरी काढण्यासाठी जसं मुंबईमध्ये पार्किंग झोन बनवलेले आहेत किंवा पार्किंगच्या बिल्डिंगी बनवलेल्या आहेत, ह्या पार्किंगच्या बिल्डिंगी इथेही व्हाव्यात किंवा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा, व्यवस्थापन व्हावं. ह्याच्यासाठी आम्ही नगरपालिका व पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा यांच्याशी बैठका वगैरे सगळं करून व्यवस्था करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी एक विषय आहे तो म्हणजे फेरीवाल्यांचा.
फेरीवाल्यांचा विषय असा आहे की जिथे जिथे आपण बघतो रस्त्यामध्ये फेरीवाले बसतात, ठाण म्हणून बसतात, त्याच्यामुळे येणारा जाणाऱ्यांना रहिवाशांनाही खूप त्रास होतो. तर ह्याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षी एक फेरीवाला सर्वेक्षण झालं होतं. या सर्वेक्षणामध्ये काही फेरीवाल्यांचं आम्ही सर्वेक्षण केलं होतं व त्यांना दाखले देण्याचा किंवा सर्टिफिकेट देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण ते झालेलं आहे. आता फेरीवाला समिती पण ते स्थापन झालेली आहे, पण हे प्रशासन काय विचार करतोय माहित नाही. व त्यांना एखाद्या ठिकाणी मिनी मार्केट किंवा असं व्यवस्था करून तिथे जर त्यांना बसवलं गेलं तर सर्व लोक एकाच ठिकाणी मार्केटिंग करू शकतात व ह्या फेरीवाल्याचा जो रस्त्यामध्ये जो सुळसुळाट आहे किंवा खूप काही त्यांचा त्रास आहे तो सोडवण्याचा किंवा तो बंद होण्याचा आम्ही त्याच्यावरती विचार केलेला आहे. या सर्व गोष्टीत आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथे अशी आहे की जे महानगरपालिका जो टॅक्स घेते, हे जी टॅक्स जे सेव्हरेज टॅक्स आहे व इतर टॅक्स आहे ते खूपच लादलेले आहेत असे वाटतात. कारण सेव्हरेज टॅक्सची इथे सुविधा अजिबात नाही. फक्त इथे खोदकाम केलेलं आहे किंवा त्याची गटर लाईन टाकलेली आहे, सेव्हरेज लाईन टाकलेली आहे, पण ती कार्यरत नाही. मग तुम्ही टॅक्स का घेताय? आणि इथल्या आमच्या जो प्रभाग क्रमांक 14 आहे हा झोपडपट्टी किंवा वस्तीतला साधं झोपडपट्टी किंवा चाळ सिस्टम असल्यामुळे इथे सेव्हरेज लाईन त्यांना जॉईन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण गेली खूप वर्षे महानगरपालिका हे सेव्हरेज टॅक्स वगैरे व इतर टॅक्स घेत असून वसुली करीत असून ह्याचा आम्हाला फायदाच नाही. जर घेतच असाल तर ती सुविधा चालू करावी, ती सगळ्या घराघरापर्यंत सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये पोहोचावी, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ह्यावेळी आम्हाला संधी द्या, कारण हे गेली खूप वर्ष जे माजी नगरसेवक आहेत त्या लोकांनी जी कामं केलेली नाहीत, विकासाची कामं केलेली नाहीत, जी मी आता तो पाडा वाचलेला आहे, हा पाडा पूर्ण करण्यासाठी आमच्या चारही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिलेले उमेदवार आहेत. या मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला एकदा संधी द्यावी. आम्ही कामं केलेली आहेत आणि ते अजून चांगल्या प्रकारे व्हावीत. प्रशासनामध्ये बसून तिथे नगरपालिकेमध्ये बसून त्यांच्याकडे हक्काने ही जनतेची कामं करून घेण्यासाठी आम्हाला संधी द्यावी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. एक प्रश्न आहे की या प्रभाग क्रमांक 14 मध्ये हजारो लोक बीएसपी योजनेच्या घरापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही नगरसेवक बनल्यानंतर काय करणार आहेत? बरोबर आहे. ही बीएसयूपी योजना ही काँग्रेसच्या काळामध्ये झाली होती. त्याच्यानंतर बीजेपीची सत्ता आली. बीजेपी बोलते त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही, पण आज जे 3-3.5 हजार रहिवाशी हे इथे तिथे नरक वासना सोसत आहेत, ह्याच्यावरती आम्ही आमच्या वरिष्ठ व जे नगरपालिकेच्या जे निधी असतात, जसे महापौर निधी आहे किंवा आमदार निधी, खासदार निधी, त्याच्यानंतर मागासवर्गीय निधी, दलित वस्ती निधी, या अंतर्गत जी काय योजना करता येणार आहे त्या योजनेअंतर्गत त्यांना लवकरात लवकर आम्ही फंड निर्माण करून देऊ असा आमचा प्रयत्न राहील. आणि बाकीचे जे उरलेले जे रहिवासी आहेत त्यांना लवकरात लवकर घर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपका प्रमुख मुद्दा क्या होगा चुनाव में? मेन मुद्दा क्या है आपका जो चुनाव लड़ने का? प्रमुख मुद्दा ऐसा है, गए 3 टर्म में जो बीजेपी के नगर सेवक ने जो कुछ भी काम किया नहीं है. अभी पहले 5 साल थे 2017 के बाद में 3 साल में जो प्रशासन ने जो काम किया है वो किसी को मालूम नहीं किधर गया. अभी हमारे यहाँ पे जो कुआं है वो कुएं पे वो लोगों ने मशीन वगैरह लगा है, पानी शुद्धिकरण का लगा है, वो कुछ काम का नहीं है. उसको एक कुएं को 2-2 करोड़ रुपया खर्चा किया है. 22 करोड़ कुछ उसके लिए 40 करोड़ खर्चा किया है उसके लिए, तो वो कुछ काम का नहीं है. अभी भी वो बना के रखा है, कुछ काम का नहीं है. तो वो सब गलत. जो फंड जो है नागरिकों का जो फंड है वो अच्छे काम के लिए वापरना चाहिए. ये सब हम लोग उसके लिए ध्यान देंगे.